तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या नॉर्मल फोटोला अशा प्रकारे HDR इफेक्टमध्ये कन्वर्ट करू शकता। यासाठी तुम्हाला फोटोशॉप ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। सर्वात पहिले तुम्हाला इथं फोटो ॲड करायचा आहे। फोटो ॲड केल्यावर फोटोला एक डुप्लिकेट लेयर बनवायची आहे। त्यासाठी तुम्हाला शॉर्टकटचा वापर करायचा आहे Ctrl+J। तर इकडे एक डुप्लिकेट लेयर क्रिएट होते, तुम्ही इथं पाहू शकता। आता या लेयरला तुम्हाला नाव द्यायचं आहे, तर मी इकडे नाव देतो HDR। या लेयरला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। नंतर इथं जे ऑप्शन आहे नॉर्मल, इकडं तुम्हाला जायचं आहे विविन लाईन या ऑप्शनवरती। तर अशा प्रकारचं इमेजवरती एक इफेक्ट येतं। त्यानंतर तुम्हाला इकडं जायचं आहे या ऑप्शनवरती आणि इकडे एक ऑप्शन आहे इन्व्हर्टवालं, या ऑप्शनला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यावर हे निगेटिव्ह कॉपीमध्ये रेडी होते। त्यानंतर इकडं बघा, इकडं जे इन्व्हर्टवाले जो ऑप्शन आलेले आहे पॅनल, इकडं तुम्हाला हे जे ऑप्शन आहे याला ओके करायचं आहे, म्हणजे क्लिक करायचं आहे। तर मी क्लिक करतो, तर अशा प्रकारे पूर्ण एक प्लेन इमेज रेडी होतं। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे HDR इफेक्टवाले जे लेयर आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यावर इकडं फिल्टरमध्ये जायचं आहे, नंतर ब्लरमध्ये जायचं आहे आणि सर्वात लास्टचं जे ऑप्शन आहे सरफेस ब्लर, या ऑप्शनला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यावर इकडे बघा अशा प्रकारचं एक इमेज येतं, इकडं ओके करायचं आहे। ओके केल्यावर आता तुम्हाला काय करायचं आहे, हे जे सर्वात स्टार्टिंगचं जे लेयर आहे, सर्वात पहिला लेयर, वापस याला Ctrl+J दाबायचे आणि एक डुप्लिकेट लेयर क्रिएट करायची आहे। आता आपण याला नाव देऊया GLOW, ग्लो नाव देऊया, ठीक आहे। आता ये ग्लो जे नाव दिले त्या लेयरला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि फिल्टरमध्ये जायचे, फिल्टर गॅलरीमध्ये जायचे। त्यानंतर इकडं डिस्टॉर्ट हे जे इफेक्ट आहे सर्वात पहिलेवालं ग्लोवालं, याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि ओके करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं नॉर्मलमध्ये जायचं आहे आणि ओव्हरलेवाले जो ऑप्शन आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। आता तुम्हाला कंट्रोल दाबून तिन्ही लेयर सिलेक्ट करायचे आहेत, नंतर Ctrl+G दाबायचे, म्हणजे एक ग्रुप होते। आता तुम्ही पाहू शकता तुमचा पहिले जो फोटो आहे असा होता आणि आता असा झालेला आहे। तर याच्यात HDR इफेक्ट ॲड झालेला आहे। आता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही फोटोशॉपमध्ये कोणत्याही नॉर्मल फोटोला HDR इफेक्ट देऊ शकता। मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।